संपन्न झाला होता, पण या फाउंडेशनला वाटलं की बाबा आपण गावातील लोकांचा सन्मान करतोय. तो सन्मान आपल्या मूळ गावी, जन्मगावी, ज्या गावामध्ये आपला जन्म झालाय, ज्या गावानं आपल्याला ओळख दिली, ज्या मातीमध्ये आपण लहानाचे मोठे झालो, त्याच मातीमध्ये या रत्नांचा सन्मान त्या ठिकाणी व्हावा म्हणून मुद्दाम म्हणून आज भंडारकोटे या ठिकाणी हा पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित केलेला आहे. तसं पाहिलं तर भंडारकोटे गावाला खूप मोठी पार्श्वभूमी देखील त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. भंडारकोटेचे ग्रामदैवत माशिंद देवस्थानच्या या समारंभामध्ये आपण सगळे उपस्थित आहात आणि आज भंडारकोटे विकास मंच आणि ग्रुप ऑफ लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा जो हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम भंडारकोटे गावामध्ये ज्यांनी त्यांचा जन्म या भंडारकोटे गावामध्ये झालेला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केलेले आहेत, करत आहेत, अशा लोकांना वाव देण्यासाठी आणि त्यांचं कार्य आपल्या गावातील लोकांसमोर आणण्यासाठी हा जो भंडारकोटे भूषण पुरस्कार आणि ते 3रं वर्ष आहे आणि आज या ठिकाणी जे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर वसीम पठाण मॅडम आणि तसेच ज्यांच्या हस्ते आज या सगळ्या लोकांचा मान सन्मान करायचा आहे असे ज्येष्ठ साहित्यिक
आप्पासाहेब पुजारी साहेब आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. आज आपल्या भंडारकोटे ग्रामपंचायतचे सरपंच अध्यक्षस्थानी श्री भीमाशंकर बबलेश्वर साहेब, तसेच व्यासपीठावरती आमचे जे नेहमी प्रत्येक वेळेला ही संकल्पना ज्यावेळी आमच्या डोळ्यासमोर आली की आपल्या गावामध्ये काही लोकांना कशा पद्धतीने भंडारकोटे भूषण पुरस्कार सन्मानित करायचे आहे, त्यामुळे जी कमिटी आहे त्याच्यामध्ये निवृत्त प्राचार्य माझे गुरु कुलकर्णी सर या ठिकाणी आहेत आणि तसेच माझे वर्गमित्र प्रशांत जोशीजी आणि निवृत्त अधीक्षक सगळे तुम्ही त्यांना ओळखताय, भीमाशंकर बिराजदार साहेब, आणि या सगळ्या गोष्टीने सगळ्यांना कोऑर्डिनेट करून व्यवस्थितपणे ते व्यवस्थापन करणारे नंदकुमार वारे. आणि आज नेहमी आपण ऐकतोय पद्माकर कुलकर्णी साहेब पत्रकार आहेत, निवेदक आहेत, केवळ साहित्यिक आहेत आणि सगळे सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सगळे या ठिकाणी माजी सरपंच आहेत, माजी पंचायत समिती सदस्य आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना मी माझ्या वतीने सगळ्यांचं या हॉलमध्ये या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल. एक गोष्ट सांगायचं म्हणजे आज मी बघत असाल आज जे पुरस्कार प्राप्त आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, आम्ही प्रत्येक वेळेला गावातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे नामवंत आहेत, जे चांगल्या पद्धतीने कार्य केलेले आहेत अशा लोकांचा या ठिकाणी आपण सन्मान करत असतो. आणि यावर्षी जे पुरस्कारती आहेत ते समोर आल्यानंतर तुम्हाला कळेलच. पण एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ज्या क्षेत्रामध्ये ज्यांनी या भंडारकोटे गावामध्ये जन्म घेतलेले, शिक्षण घेतलेले, शिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा करिअर करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमवलेले आहे आणि चांगलं काम करतायत अशाच वेगवेगळ्या क्षेत्रात कोणी उद्योजक आहेत, कोणी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आहेत, कोणी कला क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर शेतीमध्ये आणि शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत लोकांचं या ठिकाणी भंडारकोटे भूषण देऊन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि तुम्ही सगळे उपस्थित आहात आणि दरवर्षी हा कार्यक्रम होत राहील. पहिल्यांदाच आम्ही भंडारकोटे गावामध्ये आणि अशा या कार्यालयामध्ये आपण पहिल्यांदा करतोय. जर तुम्हाला अशाच पद्धतीने दरवर्षी भंडारकोटे गावातच व्हायचं असेल, तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल अशाच पद्धतीने दरवर्षी गावातल्या या जे कर्तृत्ववान लोकांचा जर सत्कार करायचा असेल तर एका जोरदार टाळ्या डोक्यामध्ये मारायचे. सगळ्यांनी हो मध्ये उत्तर द्यायचंय. दरवर्षी या कार्यालयामध्ये किंवा भंडारकोट्यामध्ये अशाच पद्धतीने कार्यक्रम करायचा असेल तर तुमची सगळ्यांची सहमती आहे का? माझा आवाज मोठा आहे. तुमच्या सगळ्यांची सहमती आहे का? येस. आणि तुमच्या सहकार्याने आणि तुम्ही अशाच पद्धतीने सहकार्य करा आणि दरवर्षी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्या लोकांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना एक गोष्ट मला सांगावंसं वाटतं. आज मी या ठिकाणी आहे, प्रशांत जोशी या ठिकाणी आहेत आणि भीमाशंकर बिराजदार साहेब या ठिकाणी आहेत. जे लोक आज आम्ही ज्यावेळी याच गावामध्ये आम्ही शिक्षण घेतलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भंडारकोट्यामध्ये जबरदस्त खूप चांगले विचार, खूप चांगले सक्सेसफुल यशस्वी लोक आहेत. आणि या सगळ्या गोष्टी असताना माझी एक इच्छा आहे, बरीच लोक पुण्यामध्ये गेले उद्योग करतायत, काही मुंबईत गेले, बाहेरगावी गेले, सोलापूरमध्ये काही लोक राहतात. जर या विचाराचा यांच्या बुद्धीचा वापर करून भंडारकोटामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, शेतीच्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रगती करायचं असेल तर ह्याला वाव देणं गरजेचं आहे. आणि आज बऱ्याच वेळेला होतंय काय, वयाच्या 58 वर्षी रिटायर होत आहेत
गावचा विकास होऊ शकतो या मताशी तुम्ही सहमत आहात का? एकदा जोरदार बोला, या मताशी सहमत आहात का? तुमच्या माध्यमातून सगळ्या सुशिक्षित जे बाहेर गावी गेलेले आहेत, जे सोलापूरमध्ये राहतात, या सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, या गावचा विकास करण्यासाठी तुमचा सहभागाची अपेक्षा आहे. तुम्ही सहभागी व्हाल आणि गावच्या विकासामध्ये तुमचा हातभार लागेल असं महाशिवच्या मी प्रार्थना करतो. इथं संपतो. धन्यवाद. थँक्यू. DJ Asif SK. DJ Asif SK.
भंडारी फाउंडेशन यांच्या वतीनं पुरस्कार दिला समिती जी आहे त्यामुळे खूप खूप आभारी आहे. आमच्या कार्याने काय समजून घेतलं आणि काय दिलं त्याचं थोडंसं मी तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. मला माहिती होतं की मी इथंच शिकलेलं आहे जिल्हा परिषदेमध्ये आणि शिक्षण आलेलं आहे आपल्या जीवन परिषदेमध्ये. मी नंतर MSc फिजिक्स केलं आहे. त्यानंतर मी कॉम्प्युटर सायन्समधून गेलो. मी पहिलाच असा विद्यार्थी भेटावा होता युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं होतं आणि नंतर मग त्यावेळेला जॉब नव्हता आपल्याला. कॉम्प्युटर सायन्स हा काय शब्द आहे MSc केल्यानंतर मी असं एका सारख्या कंपनीमध्ये लागलो. 27 वर्ष काम केलं. 27 वर्ष काम केलं तिथं. पेनी इंजिनियर पासून डिव्हिजनल हेड झाले म्हणजे सिनियर मॅनेजर झाले. त्यानंतर मी तो जॉब सोडला. त्या काळामध्ये मी जवळजवळ 58 देश फिरून आलो होतो त्याच्यामध्ये आणि असे काही देश फिरलेले आहेत त्या देशाची कल्पना सुद्धा कोणी करू शकतो. म्हणजे मी अमेरिका कॅनडा असे देश काही देश आहेत जे मला भारताच्या नक्कीच हुडकावं लागतं. नंतर मी काय झालं एका कंपनीमध्ये जॉईन केलं. त्या कंपनीचा टर्नओव्हर होती 100 कोटी रुपये आणि माझा मेंटर एक होता मॅनेजिंग डायरेक्टर कंपनीचा. मी म्हटला तू या कंपनीमध्ये जॉईन होईल का? त्यांची पण डेव्हलप बेस्ड कंपनी होती. मोस्ट हार्ड कंपनी आहे. आणि मायक्रोची आहे. मायक्रोची कंपनी आहे. मी आपण जे शेतामध्ये जे पिकवतो आणि जे आपल्या ताकामध्ये येतं ना त्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे ती आमच्या मशीनच्या कंपनीतले जे बनतात ना मशीन त्यातून तयार होते. तर पहिलं लॉकडाऊन ज्यावेळेला आलं पहिलं लॉकडाऊन ज्यावेळेला आलं त्याच्या 3 दिवस आधी मी नायजेरियामध्ये अडकून बसलो होतो लागोसमध्ये. तिथून कसा कसा सुटून मी आलो आणि नंतर फर्स्ट लॉकडाऊनच्या वेळेला आमच्यासारख्या बऱ्याच तरुणांना PMO ऑफिस प्राईम मोदी आणि अनुराग ठाकूर यांनी बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सांगितलं होतं तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा आणि फूड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये काय करू शकता का. मग 20,000 लोकांनी अप्लाय केलं होतं त्यावेळेला. त्यामध्ये कमीत कमी 2,000 IAS ऑफिसर होते. 5,000 PhD ॲग्री इंडस्ट्री सेक्टरचे होते. बऱ्याचशा कंपनीचे खूप मोठ्या पद्धतीने रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये लोक होते. आम्ही जवळजवळ 60 दिवस रात्री 9 ते 11 पर्यंत आमचा रोज थिसिस लिहायचो आम्ही. ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये प्रत्येकाच्या घरी अन्न कसं पोहोचलं पाहिजे. तर भारतामध्ये आम्ही त्यावेळेला शॉर्टलिस्ट करत 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 टॉप 20 मध्ये आलो आणि नंतर ऑल इंडियामध्ये 5व्या नंबरला होतो. आणि आम्हाला त्यावेळेला अनुराग ठाकूरनी सांगितलं की 20 लोक भारतभर जेवढे काही आमचे 1,86,000 कोटीचे जे प्रोजेक्ट अडकलेले आहेत जे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये त्याला काही मदत करू शकता का. म्हणून मी जे मीडिया होतं त्या मीडियाला आम्हाला त्यांनी कव्हर करायला लावलं की जा आणि ह्या मीडियातर्फे तुम्ही काहीतरी गायडन्स करा. म्हणून या माध्यमातून विकास प्रकार नाही आहे परंतु तुम्ही जे पॉलिसी जी गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. गेल्या वर्षी डिसेंबर नबी साहेब आले होते कुलकर्णी साहेब आले होते. मी दाखवलं होतं त्यांना तिथं एक्झिबिशन जे झालेलं होतं. मी पहिल्यांदा दाखवलं होतं त्यांना की ड्रोन कसा वापरायचा. पण आमच्या कंपनीमध्ये भरपूर ड्रोन बनतात. ते ड्रोन युरोपमध्ये एक्सपोर्ट करतात. आम्ही चायनाला एक्सपोर्ट करतो. चायनाला एक्सपोर्ट करतो. अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. खूप मोठ्या प्रमाणात आमचं हा शेती रिलेटेड बिझनेस आहे आणि त्या मार्फत भरपूर काही आहे. आता 23 तारखेला प्रचंड फोन आलेला होता. त्या दिवशी मी 28 तारखेचे उद्घाटन होणार आहे 28,000 कोटी रुपयाचं प्राईम मिनिस्टर मोदीकडे भुवनेश्वरमध्ये. त्या 2018 साली हा प्रोजेक्ट आम्ही हातात घेतलेला होता आणि त्या प्रोजेक्टमधून त्याच्यातल्या काही चुका आहेत त्या बाहेर काढायच्या आणि त्या कशा इम्प्लिमेंट करणार ते सगळे ती काल त्या दिवशी रात्री
8 IAS ऑफिसर मीटिंग होती, फूड इंडस्ट्रीचे मिनिस्टर बरोबर मीटिंग होती आणि त्याच्या सगळ्या चुका काढून आज 8 तारखेला उद्घाटन होणार आहे. 1,83,000 कोटीचे प्रोजेक्ट अडकले होते, त्यातले फक्त 56,000 कोटीचे प्रोजेक्ट आतापर्यंत इम्प्लिमेंट झाले, बाकीचे प्रोजेक्ट अजून आहेत. तर आम्ही अनुराग ठाकूर आता सध्या नाही, त्यांच्या जागी दुसरे जे आलेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय आणि सगळं जे प्रोजेक्ट आहे आता जस्ट लेटेस्ट प्रोजेक्ट मला नोव्हेंबरमध्ये याच ठिकाणी एक हैदराबादमध्ये एक प्रोजेक्ट अडकला होता मिलेटवरती. 200 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तो आम्ही सोलापूरला ही न्यूज ऐकली असेल तुम्ही. 200 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट सोलापूरमध्ये रिसर्च सेंटरमधून आणलेला आहे. त्या माध्यमातून हजारो लोकांना जे मुलं आहेत त्यांना हे मिळणार आहे, नोकरीचे भरपूर संधी आहे. त्याच्याशिवाय शेतकऱ्यांसाठी भरपूर हे आहे. आणि डीमार्ट आता आता जस्ट सांगण्यासाठी डीमार्टमध्ये जे घेतो, रिलायन्समध्ये जे घेतो, बिग बास्केटमध्ये जे घेतो, काही जरी घेतलं ना त्याची प्रोसेसिंग होती ना ती सगळी आमच्या कंपनीच्या मशिनरी माध्यमातून. तर आम्ही सध्या आता ड्रोन जे बनवतोय ना ते खूप आहे की काही लोकांबरोबर बसणार आहे आणि त्यांना डिटेल माहिती सांगणार. कारण मी भारतामध्ये 10,000 कार्बन प्रोड्युसर ऑर्गनायझेशन बरोबर लेक्चर घेतले होते लॉकडाऊनच्या पिरियडला. त्याच्यानंतर 1,000 जेन्युन म्हणजे प्रामाणिक FPO मिळाले जे क्वालिटीबद्दल बोलतात आणि त्यांनी ते प्लांट उभा केलेले आहेत. आज 1,000 सक्सेसफुल FPO फार्मर प्रोड्युसर ह्या माध्यमातून केले. गेल्या वर्षी मी जवळजवळ लातूर जिल्ह्यामध्ये 200 कोटीचे प्रोजेक्ट आम्ही एक्झिक्यूट केलेले आहेत दाल पोळीसाठी, प्रत्येक दाल. तर असे सोलापूरसाठी जे आता मिलेट आलेलं आहे ज्वारी, बाजरी, गहू किंवा जे बगर वगैरे आहेत ना असल्या प्रकारांसाठी खूप उपयुक्त आहेत. तर मी प्रत्येकाला मी सांगतो की मी हे जी आहे आता सध्या ना शेतीवरती खूप जोर आहे सध्या. आता काही उदाहरण सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. राजस्थान सारख्या ठिकाणी 1 एकरामध्ये 1 कोटी रुपये कमवणारे शेतकरी आहेत. परंतु ती थॉट प्रोसेस वेगळी आहे, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यांची पिकवण्याची. आपण पीक काढतो 1 वेळा 2 वेळा ते 5 वेळा कसे पीक काढतात ह्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे की काय आहे. कारण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ही खूप अग्रेसिव्ह होत जाणार आहे. कारण आपण फूड सप्लाय मध्ये आपण इंडिया जगामध्ये 1 नंबरचा आहे आता सध्या आणि अजून वाढत आहे. फक्त आपल्याला क्वालिटी पुढे करून घ्यायची. धन्यवाद. त्याच्याबद्दल सगळा म्हणतात आभारी आहे सगळ्यांचा. थँक्यू. धन्यवाद सर. आज आपल्यासाठी संत रामानंदजींचा आशीर्वाद घेऊन आलेले थोर साहित्यिक अप्पासाहेब पुजारी आणि सोलापूरच्या साहित्यिका डॉक्टर नसीमा पठाण हे दोघेही आलेले आहेत. या माणसांचं कर्तृत्व कदाचित आपल्याला माहीत नसेल. सारा महाराष्ट्र त्यांच्या पायावर ठेवतो. अशी व्यक्ती आज आपल्या गावात आलेली आहे. या गावानं, या गावातील शाळेनं आम्हाला पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कार दिलेले आहेत. त्या संस्कारातूनच आम्ही पुढे जात आहोत. मी आणि प्रशांत एकाच वेळेला पत्रकारितेला सुरुवात केली. खूप अवघड क्षेत्र आहे. 10 वर्षे 20 वर्षे जपावी लागतात. प्रशांत आणि मी या दोघांनी ते साध्य करून दाखवलं. 1992ची परिस्थिती फार बिकट होती. शिवूने सांगितलं आता त्याचा अनुभव. शिव लिंबू आम्ही हे सगळे मित्र अगदी एका गल्लीमध्ये होतो. सगळे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही पुढे गेलो. या शाळेनं, या गावानं आम्हाला खूप काही शिकवलंय, संस्कार दिले. अशा अनेक व्यक्तींचं नाव आपल्याला घेता येईल पण वेळ नाही. आपल्याला आप्पासाहेबांचे विचार ऐकायचे आहेत. मी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि इतका आनंदाचा माहोल आहे आल्यापासून
हा पुरस्कार तुम्ही गावात ठेवला, खूप छान झाला. मी पण तिथे आलो होतो 2-3 वर्ष. खूप छान उपक्रम तुम्ही गावामध्ये सुरू केला आहे. अशामुळं कर्तृत्ववान माणसं समाजासमोर येतील आणि जे कोणी नवीन पिढीतले लोक असतील ही मंडळी आदर्श घेतील. तुम्ही सन्मान चिन्ह आणि जे काही प्रमाणपत्र आहे हा पुस्तक दिलेलं आहे भगवद्गीता. हे सन्मान चिन्ह आणि हे पुस्तक लाख मोलाचं आहे. संयोजक जेव्हा आमची प्रशंसा करत होते तेव्हा ऊर भरून आला आणि अंगातल्या रसा उडत होत्या. ही लाख मोलाची शिवराजी घेऊन अप्पासाहेबांनी नसीमा मॅडमचा आशीर्वाद घेऊन आम्ही असंच पुढं पळत राहू, असंच काम करत राहू. लिंगाप्पाने निघून म्हणलं तर चालेल नाही, तुम्ही आता नाही तुम्ही मोठे झाला तर तुम्ही निघून आम्हाला लिंगोनी खूप छान विषयाला हात घातला. मी आता 1-2 मिनिटात त्याचा विषय सांगतो की तुम्ही खूप चांगलं मुद्दा मांडला प्रास्ताविकेमध्ये. गावासाठी काय करतो, गावासाठी काय करतो मित्रांनो, तुम्हाला सांगायला काय हे नाही. आपल्या गावाचे प्रश्न खूप आहेत. विकास झाला गावातला, पण अजूनही प्रश्न खूप आहेत. शेतीच्या रस्त्याचे प्रश्न खूप गंभीर आहेत. मी जेव्हा बंधारकर ते अंतोळी रस्त्याचं काम हाती घेतलो 2016 पासून ते आतापर्यंत मला काय त्रास झाला माझं मला माहिती आहे. मी एकटा लढलो, ठीक आहे, आमचा स्वभाव आहे लढण्याचा, पण आम्ही ते करून दाखवलं. गावाचे प्रश्न खूप आहेत, शेतीचे आहेत. आपल्या शेत जमिनी शारपड व्हायला लागले, मीठ फुटायला लागले शेतीला. हा फार मोठा धोका आहे भविष्यामध्ये, लक्षात ठेवा. शेताला रस्ते नाही, पावसाळ्यामध्ये गावातला शेतकरी गावात, वस्तीवरचा शेतकरी वस्तीत, अशी गंभीर समस्या आहे. याकडं लक्ष देण्याची गरज आहे. शेतीचं महत्व तुम्हाला माहित नाही. महाराष्ट्रातले 5,000 अभियंते कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून शेतीकडे आलेले. अहो 4 एकरामध्ये 3-4 लाखाचं उत्पन्न कशाला म्हणतात. आणि अभियंता क्षेत्रामध्ये आज जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते तंत्रज्ञान घेऊन ते शेतीमध्ये उतरलेले आहे. अजून एक शेवटचा मुद्दा सांगतो. 2023-24 मध्ये सरकारनं राष्ट्रीय सकल उत्पन्न उत्पादन म्हणतो जीडीपी, त्याचा आराखडा काढला. उद्योग क्षेत्र, भारतातलं उद्योग क्षेत्र कमी पडलं, त्या जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचं मोठं योगदान आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं शेतीचं महत्व आज खूप वाढलेलं आहे. 12 महिने धान्य पिकवलं जातं, भाजीपाला पिकवला जातो, त्यामुळं शेतीचं खूप महत्व आहे. तर शारपड जमिनीविषयी काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. शारपड जमिनी नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञान आलेलं आहे. कोल्हापूरमध्ये अनेक हेक्टर जमीन सगळ्या गेल्या होत्या, तर तिथल्या दत्त कारखान्यानं आणि इतर काही शेती कृषी खात्यानं नवीन तंत्रज्ञान आणून त्या सगळ्या जमिनी उपयोगात आणलेल्या आहेत. हा मुद्दा आपण सगळे शेती करतो, मी पण शेती करतो, महिन्याला 2 महिन्याला येऊन शेती करतो, बघतो. त्यासाठी शेतीचं महत्व खूप आहे आपल्यासाठी. तर शेतीला सुद्धा आपण प्राधान्य द्यावं. आणि आपण जे आमच्या पाठीवर थाप मारली ही लाख मोलाची शिदोरी घेऊन आम्ही असंच पुढं जात राहू, एवढा विश्वास मी तुम्हाला देऊन माझे 2 शब्द संपवतो. 100 जणांना 1000 रुपये होतील. तसं तुम्ही वापरत जावा. पैसा न म्हणून कोणाकडे भीक मारू नका. हे माझी कळकळीची विनंती. स्वाभिमानानं जगा. आता पुढं त्यांना शेतकऱ्याला सोन्याचे दिवस आहेत, तरी सगळं जण त्यांना अभ्यास करून त्यांना शेती करावी.
हे माझं म्हणणं आहे. शेतकऱ्यासाठी काय करावं काय अपेक्षेतून काय ना आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी काढलेली आहे. त्या योग्यतेनं आम्ही काम करत चाललोय. मला सगळ्यांचा पाठिंबा मिळावा ही एवढीच अपेक्षा आहे. पुरस्कार काय मिळाला आहे ना ते लोकातून मिळालं आहे. गव्हर्नमेंटकडे काय ना अर्ज करून मिळालेलं नाही. म्हणून काय ना या पुरस्काराचं काय ना हे फार मोठं आहे. लोकातून मिळाला सन्मान मोठा आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना सर्वांचा आभारी आहे. थँक्यू. आता जी नवीन पिढी आहे त्यांचा परिचय मला नाही आहे. हरकत नाही आहे. आज या ठिकाणी भंडारकडे भूषण पुरस्कार देण्यासाठी बोलवण्यात आलं. त्या निवड समितीमध्ये असलेल्या लोकांचं व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर त्या सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पुरस्कार तर म्हटलं की प्रत्येकाच्या डोळे वाढवतात. ते दारोडे असतात, अमुक असतात, तमुक असतात. कोणी विश्वासच करत नाही. तो चांगला आहे का वाईट आहे हे कोणी केअर करत नाही. जाऊ अहो एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. माझा एक मित्र आहे तो मी इन्स्पेक्टर भेटायला आला विक्रोळीला मुंबईला. त्याला मुलगी बघायला गेलो आम्ही. ब्राह्मणाचे होते विशेष संत. त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना मुलगी पाहण्यासाठी आम्ही जाऊ. त्यांचे आई वडील नाही, माझे आई वडील तर नाही. गेलो तर त्यांनी सरळ विचारलं काय करताय तुम्ही. तो PSI झालेला होता. माझ्या अगोदर तो PSI झालेला होता. नाही सरळ सांगितलं आम्ही पोलिसांना मुलगी देत थोबाडीत मारल्यासारखं झालं करायला. असे भरपूर किस्से आहेत जीवनामध्ये घडताना. फक्त मी जीवनामध्ये काही गोष्टी अशा काय ठरवल्या की चांगलं जे आहे ते आपण करायचं, वाईटला बिलकुल हात लावायचं. आपलं जे काम आहे इमानदारीने करीत राहायचं. काही लोकांची अपेक्षा असते की पैशासाठी लोक करतात असं. आम्ही आयुष्यामध्ये त्या गोष्टीकडे कधीच लक्ष दिलेलं नाही. आपल्या समोर आलेलं प्रत्येक काम आपण इमानदारीनं चांगल्या पद्धतीने करायचं एवढंच आम्ही म्हणालो. बाकीच्या गोष्टीचा विचार करायचा. बऱ्याच वेळेला इमानदारीनं वागणाऱ्या माणसाला त्रास हा भोगावा लागतो. हे प्रत्येकाला मान्य करावं. पण मला हे सांगायचं आहे तुम्ही तुमचं काम इमानदारीनं करत राहा. भले तुम्हाला काही दिवस वाईट येतील, थोडासा त्रास होईल, वरिष्ठांचा त्रास होईल, सहकाऱ्यांचा त्रास होईल, परंतु तुम्ही ज्या जिद्दीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करता ना तो प्रयत्न जर चांगला असेल तर माणूस तुम्ही जीवनात कधीही अपयशी होत नाही. 100% तुम्ही यशस्वी होता. म्हणून मला म्हणायचं प्रत्येकाने थोडं जास्त घेण्याची प्रवृत्ती ठेवावी. आजकालच्या परिस्थितीमुळे बऱ्याच वेळा काही गोष्टी ऐकायला मिळतात, वाईट वाटतं काही काही गोष्टी. आम्ही त्या जीवनात कधी केले नाही बोलतो, पण आता जे बघावं लागतं पाहावं लागतं वाईट वाटतं. मला आम्ही एवढ्या मोठ्या पदावर आलो तरी आम्ही कधी त्या गोष्टीचा विचार केला. दुसरा कसा सांगतो मॅडम, मी जेलोड पोलीस स्टेशनला एक पोलीस हवालदार म्हणून होतो. तेव्हा DBला होतो, DB ब्रँचला हेड कॉन्स्टेबल होतो. मी आयुष्यात कधी दारू पिलेलो नाही आतापर्यंत. तर माझ्या हाताखालचे 2 पोलीस आहेत. कदाचित जुन्या लोकांना माहिती आहे यशवंत अप्पा उदगीर होते सोलापूरला. तर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितले कबड्यांना मी एक खांबा सांगितलं. खांबा म्हणजे दारूची बाटली. मग तरी म्हणजे या म्हणजे बसा म्हणजे त्यांना पाणी वगैरे पाहिलं. त्यांनी जे मागतात ते त्यांना जोडून टाकले. जाताना त्यांना म्हटले त्यांनी अरे त्या कबड्याचं नाव कशाला बदनाम करता. तुम्हाला पाहिजे तर घेऊन जावा, मी कुठे घेत नाही. कबड्याची मागून जाईल मी कोणती दारू तर मागतो त्याच्याने आंघोळ झाली मी सांगायचं तात्पर्य असं तुम्ही जर चांगलं लेख असाल ना कोणाच्या बापाला घ्यायची गरज नाही. मी आयुष्यात कोणाला भेटलेलो नाही. मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा भेट नव्हतो. माझं काम चांगलं होतं, रिपोर्ट चांगला होता माझं, म्हणून मी कोणाला भेट नव्हतो. प्रत्येकाने आपलं काम इमानदारीने लेखपणे करा, नो प्रॉब्लेम. थोडा वेळ त्रास होईल, कदाचित तुमचे वरिष्ठ असतील, सहकारी असतील, थोडासा त्रास होईल, परंतु इमानदारीने श्रद्धेनं जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला 100% यश मिळणार याची मी तुम्हाला सांगेन. या ठिकाणी सगळ्यांनी बोलवलं आणि आम्हाला पुरस्कार दिला. ते अजून एक विषय सांगायचं आहे. गायकाचं माझी एक विनंती आहे लिंगराज विंचुणे साहेबांसाठी प्रत्येकाने प्लीज टाळी वाजवा अशी माझी विनंती आहे. थँक्यू. हे म्हणतात गाणं गा, परंतु या ठिकाणी बाकीचं नाही प्लीज नंतर थँक्यू.
त्यांच्या हस्ते आपण सगळ्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींचं कौतुक केलं, सत्कार केला, मंडळामध्ये भूषण पुरस्कार दिला. ते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अप्पासाहेब पुजारी, डॉक्टर नसीम पठाण, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्मानाथ कुलकर्णी, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रमाचा घाट घातला गेला, ते आपल्या सर्वांचे मित्र श्री लिंगराज विंचुळे, सर्वच आपल्या गावामध्ये प्रतिष्ठित आहेत. त्या सर्वांना माझा नमस्कार. खरं तर आज योग किती चांगला करा, आज प्रजासत्ताक दिन आहे आणि एक अतिशय आनंदाचा उत्साहाचा दिवस आज सकाळपासून आपण सगळीकडे साजरा करताना दिसतोय. आणि आता सूर्य मावळतीला चाललाय. अशा एका वळणावरती सूर्य मावळतीला चाललेला असताना पठाण मॅडम, सूर्य मावळतीला चाललेला असताना तुमच्या दोघांच्या हस्ते भंडारगडच्या या सगळ्या उगवत्या सूर्याचा आपण सन्मान केला. खरं तर मला ज्या वेळेला मागच्या आठवड्यामध्ये विंचुरेने ही कल्पना सांगितली, तर किती कल्पना आहे याच्यामध्ये. हे खरं तर तिसरं वर्ष आहे. 2 पुरस्कार आम्ही सोलापूरमध्ये दिले आणि खरं तर सोलापूरमध्ये आम्ही लाभार्थी होतो त्या 2 मध्ये. यावेळेला निवड कुणाची करायची असा विषय आल्यानंतर आपले बाबा कुलकर्णी असतील, आमचा नंदू असेल, आमचे सरपंच भीमू सावकर असतील, स्वतः विंचुरे, आम्ही सर्वांनी अत्यंत एकमताने या सर्व 10 जणांची निवड केली. आणि हे सगळे विद्वान आहेत. म्हणजे शिवशंकर वठारेंचं आपण भाषण ऐकलं, आपण कल्पना पण करू शकत नाही. शिवशंकर वठारे हे एका अशा कंपनीमध्ये काम करत आहेत की त्याचा थेट संबंध सेंट्रल गव्हर्नमेंटशी आहे. आणि अशा मोठ्या मंत्र्यांमध्ये, मोठमोठ्या उद्योगपतींमध्ये आणि भारतामधल्या सगळ्या दिग्गज व्यक्तींमध्ये त्यांच्याशी संवाद साधणे आणि मदत करणे अशा पद्धतीचं काम शिवशंकर वठारे करतात. त्यांनी त्याचा उल्लेख केला. आता अलीकडच्या काळात आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो, ड्रोन कॅमेराद्वारे आपण फोटोग्राफी बघतो. आता ज्या ड्रोन मधून फोटोग्राफी केली जाते ते ड्रोन तयार करण्याचं काम शिवशंकर वठारेंची कंपनी करते. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या गावासाठी कृषीपूरक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांची कंपनी काम करते. आणि त्याचा उल्लेख केला त्यांनी 200 कोटीचं मिलेट सेंटर. आपल्यापैकी खूप जणांना माहिती आहे, राजकारणामध्ये आपण इंटरेस्टेड असतो नेहमी. मधल्या काळामध्ये मिलेट सेंटर सोलापूरचं बारामतीला पळवलं अशा बातम्या छापून आल्या पेपरमध्ये आणि ते खरंही होतं. केवळ आणि केवळ भंडारगड, दक्षिण सोलापूर तालुका आणि सोलापूर जिल्हा याच्यामधला एक शिवशंकर वठारेसारखा एक सुपुत्र यासाठी भांडतो आणि ते मिलेट सेंटर सोलापूरला परत येतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून अशा व्यक्तींचा सन्मान, भंडारगड भूषण हे आहेतच भूषण. केवळ एक नाही, आता आमचे पुरुषोत्तम कुलकर्णी हे खरं तर त्यांचा मोठेपणा आहे की ते स्वतःचा मोठेपणा कधी सांगत नाही. गेली 30 वर्ष म्हणजे 3 दशकापर्यंत त्यांनी पत्रकारिता केली. अत्यंत संयमी पत्रकारिता, याचा उत्तम आदर्श उदाहरण कुठलं असेल तर ते पुरुषोत्तम कुलकर्णी. सकाळी सकाळी रेडिओवरती बातम्या असतात,
संचारमधून त्यांची सुरुवात झाली. पुण्यनगरी सारख्या एका मोठ्या दैनिकामध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून अनेक वर्ष काम केलं. तरुण भारत सारख्या मोठ्या दैनिकामध्ये त्यांची सेवा झाली. स्वराज्य सारखा एक दैनिक आहे ज्याच्यामध्ये ते आता वृत्त संपादक म्हणून मोठ्या पोस्टवरती काम करत आहेत. असं एक व्यासंगी व्यक्तिमत्व किंवा पत्रकारितेमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण पुरुषोत्तम कुलकर्णीकडे बघू शकतो. आणि म्हणून भंडारवाडे भूषण हा पुरस्कार आपण त्याला दिला. जसं मी या दोघांचा उल्लेख केला तसं आता आजचे 10 पुरस्कार प्राप्त जे आहेत त्यांचं सगळ्यांचं व्यक्तिमत्व ह्याच पद्धतीचं आहे. आमचे मधू हे तरी कला शिक्षक आहेत. त्यांचे जर हस्ताक्षर जर बघितले आपण तर कोणालाही भुरळ पडावे इतकं सुंदर हस्ताक्षर आहे. म्हणजे कॉम्प्युटरला पण मागे टाकतील इतकं छान हस्ताक्षर आहे. आणि असे सगळे आमचे लक्ष्मण कुंभार असतील, गंगाधर कोळे असतील, ही बाकीची सगळी मंडळी आहे. ही सर्व मंडळी भंडारदऱ्याचा झेंडा सगळ्या केवळ जिल्ह्यात नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये फडकवलेला आहे. आणि म्हणून अशा व्यक्तींचा कौतुक करताना, अशा व्यक्तींना भंडारदरा भूषण पुरस्कार देताना आपल्या सर्वांना आनंद वाटतो. आमचा फक्त प्रयत्न एवढाच आहे ज्याचा उल्लेख विंचुर्डी केला. मी परत त्याची दुरुस्ती करणार नाही, त्याच्यामध्ये वेळ नाही घालवणार. कारण आपल्याला आप्पासाहेब पुजारी आणि नसीम पठाणवाडांचे दोघांचे भाषण ऐकायचं आहे. अनेक गोष्टी आहेत गावासाठी करण्यासाठी, अनेक गोष्टी आहेत. अनेक जण आम्ही वर्तमानपत्रात आहोत म्हणून भेटतात, त्या त्या पातळीवरती जे काही शक्य आहे ते करू शकतो. परंतु ही जी मंडळी आहेत सगळी बसलेली, या मंडळींकडून गावच्या विकासासाठी अनेक गोष्टी होऊ शकतात. पण त्याच्यासाठी एक दिशा लागते आणि ज्याचं काम विंचुरीने केलं, सुरुवात केली आज त्याने मगाशी तुमच्याकडून वधून पण घेतलं, त्याची अनाक्षा आहेत खूप. इतर वर्षी आपण कार्यक्रम इथंच करायचं का, तुम्ही म्हणाला हो इथंच करायचं. इथं करायचं याचं कारणच असं आहे की दरवर्षी भंडारवाड्याचे जे 4 प्रश्न असतील ते बाहेर कुणाला तरी बोलवायचं, त्यांच्यासमोर मांडायचं, ते प्रश्न सोडून घ्यायचे, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आणि म्हणून एक अत्यंत चांगला कार्यक्रम, चांगला उपक्रम आपण भंडारवाडे गावामध्ये जाणीवपूर्वक ठेवला. आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला. मी फक्त 2 शब्द दोन्ही मान्यवर पाहुण्यांबद्दल बोलणार आहे. डॉक्टर अप्पासाहेब पुजारी हे नाव तुमच्या वाचनात अनेक वेळा आलं असेल. अतिशय विद्वान व्यक्ती. आम्ही त्यावेळेला की 10 माणसं भंडारवाडे भूषण पुरस्कार द्यायचं ठरवलं तर आमच्यासमोर प्रश्न असा होता की कुणाच्या हस्ते यांना पुरस्कार द्यायचा. तर माझं आमच्या सगळ्यांचं मत एकमत असं झालं, या सगळ्यांना जर पुरस्कार, कारण ही सगळी स्वच्छ हाताची माणसं आहेत, या सगळ्या अतिशय प्रामाणिक कष्टाळू अशा माणसांना जर पुरस्कार द्यायचा असेल तर देणाऱ्याचे हात देखील तेवढे स्वच्छ असले पाहिजेत आणि ते प्रामाणिक असले पाहिजेत. आणि म्हणून आपण डॉक्टर अप्पासाहेब पुजारींसारखी अशी व्यक्तिमत्व की ज्यांनी महात्मा बसवेश्वरांवरती 4 खंड लिहिले आहेत आतापर्यंत, संत साहित्याच्या अत्यंत गाड्या अभ्यासक आहेत आणि जवळपास 35 ते 40 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं, प्राचार्य म्हणून काम केलं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. आणि केवळ शैक्षणिक क्षेत्र असं नाही, सामाजिक क्षेत्रामध्ये, सामाजिक कार्यामध्ये आणि अत्यंत नम्रता. म्हणजे नुसतं फोन केला सरांना, सर असा असा कार्यक्रम आहे, दुसऱ्या क्षणाला सरांनी सांगितलं की मी कार्यक्रमाला येईल. असं फार आपल्याला अपवादाने पाहायला मिळतं. दुसऱ्या आमच्या नसीम पठाण मॅडम यांच्याबद्दल आपण अनेक वेळेला वर्तमानपत्रातून ऐकलेले वाचलेले आहे. नसीम पठाण मॅडम हे मी ज्यावेळेला BEd शिकत होतो त्यावेळेला कस्तुरबाई एज्युकेशन कॉलेजमध्ये ते आम्हाला शिकवायला होते आणि आम्ही थोडक्या विद्यार्थी होतो. शेवटच्या बेंचवरती आम्ही बसायचो आणि त्या फक्त समोर शिकवायचे, आपण लक्ष आमच्यावरच असायचं आणि हातामध्ये थोडं असायचं त्यांच्या, लिहिता लिहिता तो थोडा आमच्यावरती यायचा. म्हणजे एखाद्या माणसाची पारख कशी असावी हे जर समजून घ्यायचं असेल तर आमच्या नसीम पठाण मॅडम. आणि गेली अनेक वर्ष संत साहित्यावरती इतका दांडा अभ्यास आहे. संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, कबीर असतील, वेगवेगळ्या संतांवरती त्यांचा अतिशय मोठा व्यासंग आहे आणि सातत्याने लिखाण करतात. अशा एका चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण आज मुद्दामून
भंडारगोटे भूषण पुरस्कारासाठी निमंत्रित केलेले आहेत। या दोघांचे मी भंडारगोट्याच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। जाताना फक्त रेणुका कांबळे यांना जे मगाशी आपण निमंत्रित केलं त्यांच्याविषयी मी बोलणार आहे। रेणुका कांबळे आता आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे, यांचं भंडारगोट्यामध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे। त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्या अनेक मुलं घडवतात। आत्ताचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि अशा युगामध्ये मुलांना माहिती तंत्रज्ञानाच्या याबाबतचं शिक्षण देणं, त्यांना पुढे नेणं याचं फार मोठं काम त्या स्वतः करतात। अलीकडे MKCL ज्या परीक्षा झाल्या तर त्याच्यामध्ये 69,000 विद्यार्थी बसलेले होते। त्यामधून इयत्ता 6वी पहिला आला महाराष्ट्रामधून आपला ऋतुराज कांबळे। महाराष्ट्रामध्ये पहिला आणण्याचं जे कौतुक आहे त्याच्या मागचे सगळं कष्ट जे आहे त्याची पार्श्वभूमी सगळी ते रेणुका कांबळे मॅडमचे आहे। माझा अलीकडे त्यांचा परिचय झाला, पण इतकं अतिशय उत्तम काम ते भंडारगोटे सारख्या या आपल्या गावामध्ये राहून करतात। म्हणून त्यांचे जे 12 विद्यार्थी आहेत ते 12 विद्यार्थी या MKCLच्या परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेले। त्यांचा कौतुक आपल्या सर्वांच्या साक्षीनं माननीय अप्पासाहेब पुजारी सर आणि नसीम पठाण मॅडम या दोघांच्या हस्ते करावं अशी मी त्या दोघांना विनंती करतो। आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल नंदू आले, लिंगराज भिंचुरे आणि आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। रेणुका कांबळे मॅडम या पुरस्काराच्या या बक्षीस वितरणानंतर सर पुजारी सर आणि पठाण मॅडम दोघांचं भाषण होईल। आणि उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आणि आदरणीय पालक आणि विद्यार्थी या सर्वांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करते की खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आता ही परीक्षा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ही MKCL म्हणजे काय तर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ महाराष्ट्र ज्ञान महामंडळ आयोगातर्फे घेण्यात आलेली ही MKCL ओलंपिक मुवमेंट ही एक एक्झाम आहे। अशा खूप सारे एक्झाम असतात पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्या एक्झाम बद्दल माहित नसतं। अशा खूप सारे स्कीम पण आहेत। तुम्ही 10वी नंतर 12वी नंतर ऑनलाईन जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला खूप सारे स्कॉलरशिप मिळतात ज्यामध्ये तुम्ही काहीच पैसे न भरता तुम्हाला पुढच्या शिक्षणासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जातं। अशा खूप साऱ्या माहिती ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती नाहीये। मग आज आम्ही आमच्या समृद्धी कॉम्प्युटर तर्फे MKCL ची ही मॉम म्हणजे MKCL ओलंपिक मुवमेंट ही जी एक्झाम घेतलेली आहे या एक्झाम मध्ये सोलापूर जिल्ह्यातील 971 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता। व त्यामध्ये पाचवी मध्ये प्रथम 3 क्रमांक, 6वी मध्ये प्रथम 3 क्रमांक, 7वी, 8वी, 9वी असे 5वी ते 9वी पर्यंत पहिले 3 म्हणजे 15 क्रमांक काढलेले आहेत। आणि अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट अशी मला सांगण्यास खूप आनंद होतोय की ते 15 पैकी 12 विद्यार्थी आपले भंडारगोटे गावातले। आमचं कौतुक करण्यात आलं की तुमच्या सेंटरमध्ये तुमच्या गावात इतके चांगले विद्यार्थी तुम्ही घडवलात। मग मला या मुलांचं खूप कौतुक करावं वाटेल। आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल की खेडेगावात आहेत म्हणून आपले विद्यार्थी मागे अजिबात पडता कामा नये। काही मुलांचं मी नाव घेऊ इच्छिते। जिल्हा त्यांनी थोडं मागे राहतात तर मला असं वाटतं ग्रामस्थ पहिलेच शिक्षणाकडे लक्ष देतात पण इथून पुढे सर्वात जास्त शिक्षणाकडे मुलांचे लक्ष देऊन आपल्या मुलांना घडवण्यामध्ये आपण सहभागी व्हावे। आणि एका मुलाचं मला सरांनी सांगितलेलं आहे ऑलरेडी 69,000 संपूर्ण महाराष्ट्रात 69,470 मुलं या एक्झामला बसले होते। मग या त्याच्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा 15 नंबर काढले 5वी, 6वी, 7वी, 8वी। तर आपल्या गावातील ऋतुराज चंद्रकांत कमळे हा जो मुलगा आहे तो इयत्ता 6वी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे। त्यामुळे त्याचा सत्कार करण्यात यावा असं
आणि अजून एक गोष्ट मला उल्लेख करायचा आहे की काल जेव्हा आम्हाला कळालं म्हणजे परवा कळालं की असं महाराष्ट्र भंडारकोटे भूषण पुरस्काराचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे, मग आता पुन्हा विचारायचं की आम्हालाही कार्यक्रम करायचे आहेत तर आम्ही तुमच्यात करू का? तर विक्रांत विंचुरे सरांचा नंबर मला भेटला, पण ओळख नसल्यामुळे मी कॉल करण्याचं धाडस केलं नाही. पण काल दुपारी मला कळालं की प्रशांत जोशी सरांनी आपले प्रशांत जोशी सर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केले. मी त्यांना एक कॉल केला फक्त, त्यांनी एका सेकंदामध्ये इतक्या आनंदाने मला हे पुरस्कार वितरण तुमच्याही मुलांचं करा म्हणून मला लगेच अनुमती दिली आणि त्यांनी इतकं छान मुलांचं कौतुक केलं. मी त्याबद्दल सरांचे खूप खूप आभारी आहे. कन्नड ज्यांना समजत नाही म्हणजे सर्वांना कन्नड समजतं. सरपंच पुढे गेले या इकडे कार्यक्रम खूप छान झाला, दर्जेदार होता आणि जोशी म्हणाले की मी खूप भाग्यवान आहे की ज्यांना पुरस्कार देण्यासाठी जे हात लागतात ते हात माझ्याकडे आहेत असं पाहून मला खूप आनंद वाटतो. मला माहित नव्हते की माझे हात इतके पुण्यवान आहेत. इतके पुण्यवान हात आज मला ओळख करून दिल्यामुळे जोशी साहेब तुम्हाला धन्यवाद आणि तुमच्या चरणी मी माझं मस्तक ठेवतो. मला खूप सुंदर एक आज कल्पना आवडली आणि मी आल्याचं खूप मोठं धन्यवाद मला असं वाटलं की कुठं बसले ते कुठून मला तुम्ही जरा यांना मी विचारलं की तुम्ही ह्या पुरस्कारांची निवड कशी केली, अर्ज मागून केली की तुम्हीहून केली. मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो मित्रांनो की तुम्ही अर्ज मागवता. तुम्ही अर्ज न मागवता या भूमिपुत्रांची या अशासारख्या माणसांची तुम्ही निवड केली की जो आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मनुष्य आहे त्या माणसांची जी काही निवड केली ती खरोखर भंडारकोटेचे रत्न आहे असं मी सांगतो. आणि आज त्या भंडारकोटेचे रत्न निवडून त्यांना सन्मान करण्यामध्ये त्यांनी जो पुढाकार घेतला तुला खूप आयुष्य लागतो. हे सोपं काम नाहीये सर. एखाद्याच्या पाठीवर हात मारणं थाप मारणं हे सोपं काम नाही. त्याला खूप मोठं हृदय लागतं, खूप मोठं हृदय लागतं, त्याला मन लागतं. माझी आई नेहमी म्हणायची मन कसं असावं, मन सुपा एवढं असावं. सूप म्हणजे जग, सूप म्हणजे जग. मन किती मोठं असावं, जगा एवढं मोठं असावं. अरे आपण एखाद्या तुम्ही हे मारू नका, कोणीतरी चांगली साडी आणली हे सगळे तिला काय असं म्हणणारे लोक आहे. बांधा सगळे जातो असं म्हणतात.
पीठ पडलं होतं ते मक्याचं पीठ पडलं होतं. अरे मक्याची भाकरी खाण्यात वेळेला अपमानास्पद वाटत होतं लोकांना. ना सर, अपमानास्पद वाटत होतं त्यावेळेला सुद्धा अशा एका रत्नांची निवड याच्यासाठी केली आणि म्हणून या मंडळाला आणि ज्याने याची निवड केली त्या निवड समितीला आणि ज्याने तुम्ही पुरस्कार घेतला तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. मी तुमच्याकडून वंदन करतो आणि एक अपेक्षा तुमच्याकडून करतो की यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्यांचा आवाज काय रे बाबा, तुमचा आवाज एवढा मोठा इथं असताना मला कशाला बोलवलं असं मला क्षणभर वाटलं. कारण जोशी आणि देशपांडे साहेब, कुलकर्णी साहेब, पण एवढा मोठा वक्ता, एवढा चांगला त्याच्याकडे आवाज आहे, एवढे छान बोलतो तो, असा एखादा वक्ता तुमच्याकडे असताना आम्हाला कशासाठी एवढं लांबून बोलवलं असं वाटलं देखील. परंतु माहोल खूप छान आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला. म्हणजे निवड न करता मी माझ्या एका पुस्तकामध्ये लिहिलेले की पुरस्कार हा असा दिला जावा की जे पुरस्कर्ते आहेत त्यांना शोधावे. ज्या संस्था पुरस्कार देतात त्या संस्था कुणाला द्यावे, कसे द्यावे, त्यांनी काय केलेले आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांनी कशा पद्धतीने काम केलेले आहे, हे सर्व चोखून त्यांना निवडून पुरस्कार देण्याची ही खरी पद्धत आहे. आणि त्या खऱ्या पद्धतीला भंडारकोटेच्या लोकांनी उतरवलं आणि मला खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आज माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान आहे असं मी म्हणेन. मी एक प्रकरण केलेलं आहे माझ्या पुस्तकामध्ये, सन्मानासाठी अर्ज क्षमा करावे म्हणून. मला आजपर्यंत खूप सन्मान मिळाले परंतु मी एकालाही अर्ज केला नाही. मला त्याच्यामध्ये असा वाटतो की अर्ज करणं आणि अर्ज मागून घेऊन त्यांना सन्मान देणं हा दोघांचाही अपमान आहे. इट्स एन इन्सल्ट. हे तुम्ही आमच्या अमुकामुक्याला प्राध्यापक अप्पासाहेब पुजारी प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान दिले जाणार आहे आणि या तारखेपर्यंत काय करा, अर्ज करा. मग त्यांनी जे काही मिळवले केले ते सगळं लावून अर्ज करायचा आणि कोणाच्या कमिटीकडे द्यायचा आणि त्या अर्जातून काही लोकांची निवड करायची. सन्मानासाठी अर्ज करणं हा पहिला अपमान आहे. असा अपमान त्या थोर व्यक्तींचा कधीच करू नये, कधीच करू नये हे मी माझ्या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि सन्मान देणं हे देखील तितकंच अपमान करा. अरे त्याच्यावर अर्ज काय मागवत आहे आणि त्यांना हे काय देत आहे. माफ करा मला कोणीतरी असेल तर आदर्श शिक्षकाचे पुरस्कार सर असेच दिले जातात. कसला आदर्श शिक्षक? मी आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कारासाठी अर्ज करतो तो नाही करायचा. तू आदर्श शिक्षक म्हणून जे देणार आहे त्यांनी निवडले पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी या सर्व गोष्टींना पाठातून काय केलेलं आजपर्यंत सन्मान स्वीकारला. शिवाजी सोलापूर विद्यापीठाचा मी अर्थशास्त्र परिषद काढतो सुरुवात केली 2005 साली अर्थशास्त्राचा प्राध्यापक असल्या कारणाने. आणि पहिला अध्यक्ष झालो, पहिल्या संमेलनाचा अध्यक्ष झालो, सगळं झालं. नंतर एक जीवन गौरव पुरस्कार सुरू केला त्या परिषदेने. मी थोडंसं या परिषदेतून दुसऱ्यांच्या खांद्यावर माझ्या लेखनाकडे गुंततो होतो आणि त्यावेळेला त्याने एक पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार एकोणीसशे सेक्रेटरीचा फोन आला. विजय सर म्हणजे अभिनंदन. म्हटलं का? अहो म्हणजे तुम्हाला मी जीवन गौरव पुरस्कार आमच्या परिषदेच्या वतीने दिले गेलेले आणि अभिनंदन. निश्चित मी का म्हटलं असेल. पाटील म्हटले की 5 मिनिटं थांबा मी तुम्हाला सांगतो. अरे बाळा तू माझ्याकडे बघ, मोबाईल मध्ये मुलीनो मॅडम त्या मुलीने सांभाळा. पाटील म्हटले 5 मिनिटं थांबा. म्हणजे थांबले. पाटील आपण असं करूया का म्हटलं की ह्या परिषदेमध्ये माझ्यापेक्षाही काही ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना आपण हा जीवन गौरव देऊया का? मला जीवन गौरव दिलेलं मी काय केलं तर नाही सर म्हटलं कार्यकारिणीमध्ये पास झालेले असं कसं नाही. म्हणजे आपण असं करूया की आपल्या परिषदेमध्ये एक ज्येष्ठ माणूस आहे आपण त्यांना देऊया. ते होय नाही करत मी हट्टाला पेटलो कारण की जे परिषद स्थापन केलेली होती आणि ऐकणं त्यांना भाग होतं. त्यावेळेला आपण मी म्हणून तो जीवन गौरव पुरस्कार त्या माणसाला दिला. दुसऱ्या वर्षी सुद्धा असाच मी हट्ट झालो. आणखीन एका माणसाला दिले तर मी दिले सगळं पुस्तकामध्ये. तिसऱ्यांदा म्हटलं की सर तुम्ही आता असं नका करू म्हटले. असं नका करू, तुम्हाला स्वीकारावं लागेल. आणि तिसऱ्यांदा मी तो जीवन गौरव पुरस्कार काय केला
स्वीकार. अशा पद्धतीने आपल्याला हे जे पुरस्कार आहेत या पुरस्काराच्या पाठीमागचा जरा सांभाळा प्लीज, मुलांना सांभाळा, कृपया करून सांभाळा. आई मगाशी कुणीतरी म्हणाले की मला सरकार करत असताना मी मॅडमचं सरकार अवलंबून करा. आई खूप महत्वाची असते जीवनात. आईशिवाय दुसरा हे नाही. आणि ते म्हणाले की जे काय म्हणाला तुम्ही, श्रावण बाळ, हे सगळे आई वडिलांना सांभाळलेले आहेत म्हणून त्यांनी मला गाणं सांगितलं. अरे तुमच्या चरणी मी किती वेळा नमस्ते केलं तरी सुद्धा मी तुमच्यापेक्षा छोटा नाही सर, मी तुमच्यापेक्षा छोटा नाही. कारण तुम्ही आई वडिलांना आतापर्यंत तुम्ही सांभाळत आलेल्या लोकांची त्या लोकांनी निवड केलेली आहे. ही सोपी गोष्ट नाहीये. आई असते त्याला सांभाळा. मुलांना प्लीज प्लीज मुलांना सांभाळा, मुलांना सांभाळा प्लीज. पुढे हे बघ, एक बाळ बाहेर जाण्याचं गबाई, हे गबाईच रे, गबाईच पोरेच राजीमध्ये. आई असते, आई असते आणि बायको येते. मुलाला लग्न होतं आणि बायको म्हणते की कशाला या म्हाताऱ्याला सांभाळायचं, म्हाताऱ्याला रानात ठेवू, म्हाताऱ्याला रानात ठेवू. म्हातारे रानात हे दोघं नवरा बायको इथं, मग रानात येऊन जाऊन करत असतो तो पोरगा. आणि बायको विचारते की तुम्हाला सर्वात माझ्या कशा पद्धतीने तुमचं प्रेम आहे. विचारते, अगं तू वाटतेस का मला, म्हणते तुला आणू बघा, म्हणते अगं तू काय वाटतेस का मला, असं कसं का म्हणते. आज संध्याकाळी तुमच्या आईचं काळी जाणून द्याल का, हे तुम्ही ऐकते. तर जातो, आईला वार करतो आणि काळी जातात वितरण येत असतो. हेच लागते, खाली पडतो, काळीच तिकडे जाऊन पडतो. हा पडतो, एका काळजातून आवाज येतो, लेकरा तुला कुठेतरी लागलं काय रे. त्या काळजातून आवाज येतो की लेकरा तुला कुठेतरी लागलं काय. ही आईचं काळीज असतं, ही आईचं काळीज असतं. ज्या आईला त्याला मारलं, ज्या आईला त्याला मारलं, त्या मारल्यानंतर सुद्धा त्या काळजाला सुद्धा असं वाटतं की आपल्या लेकराला ठेच लागून पडले की काय एवढी. ही महामाता आहे, ही महामाता आहे, ही महामाता आहे. आईला सर या जगाच्या पाठीवर पुढे येत नाही. मला विठ्ठल माझ्या घरी 10 वेळा जरी आले तरी सुद्धा मी ते पुंडलिका सर सांगे की माझ्या आईची मी सेवा करतोय. तुम्ही सगळे पुंडलिका आहात लक्षात, तुम्ही सगळे पुंडलिका आहात. आता एकच गोष्ट सांगतो आणि मी एकदा कर्नाटकमध्ये होतो. मी कर्नाटकमधूनच आलो, माझं संपूर्ण शिक्षणच कर्नाटकमधून झालं. महाराष्ट्रात आल्यानंतर मी पाहिले की दिवाळीच्या वेळेला खूप फटाके वाजतात, दिवाळीच्या वेळेला. पण आमच्याकडे दिवाळीच्या वेळेला फटाके नाही वाजतात कर्नाटकमध्ये. गणपतीच्या वेळेला जास्त फटाके वाजतात. गणपती आणत असताना आणि जास्तीत जास्त गणपती पाठवत असताना फटाके जास्त वाजतात. शक्यतो गणपती जात असताना फटाके वाजवण्याची शक्यता जास्त. 5व्या दिवशी, 7व्या दिवशी आणि अनंत चतुर्दशी हा काय प्रकार आमच्याकडे नव्हता. 5व्या दिवशी गणपती लवकर संपवा गणपती, बाईला पुन्हा रानात जायला सोपं, खूप वाजवत. आणि गणपतीचं हे कुठलं ते दिवस कुठले, भाद्रपद पावसाचे. त्यानंतर फटाक्यांचं, मॅडम तुमचा मोबाईल बंद करा, मॅडम तुमचा मोबाईल बंद करा. फटाक्यांचं आणि पावसाचं काय नातं असतं तुम्हाला माहिती, पाण्याचं. मग ते जात फटाके, गणपती जात असताना जे फटाके वाजवायचे ना, त्याचे काही फटाके उडायचे. आम्ही भाऊ त्यावेळेला खूप टाळ्या वाजवायचो, खूप टाळ्या. त्याला फटाके उडायचे नाही, त्याला उदबत्ती लावून मागं असं पोरं मागे यायची. ते फटाके उडाले नसते तर सुद्धा मला आनंद व्हायचा. का आनंद व्हायचा, तर दुसऱ्या दिवशी अशा न उडलेल्या फटाक्या गोळा करून मी वट्यात बांधून आणायचो, वट्यात बांधून आणायचो आणि दुसऱ्या दिवशी वाजवायला सोबत. कारण आमच्या आईकडे पैसे कुठं फटाके, नवीन फटाके आणायला. असंच एका दिवशी वट्यात फटाके आणले. म्हणजे पूर्ण होतं, वाळवायचं कुठे, वाळवायचं कुठं. मग माझी आई दुपारी चुलीची काटक्या गोळा करायला म्हणून वड्या काटायला गेली होती
आणि मी काय केलं होतं, हळू त्या चुलीच्या समोर जे गरम राख असते की नाही, गरम राख, त्या गरम राखेच्या फटाके काय केलं तर मी झाकून ठेवलं आणि खेळायला गेलो. आता चांगला खेळाडू खेळत असताना घड्याळाकडे बघणारा तो चांगला खेळाडू नसतो. या हिशोबाने मी त्यांना सगळं विसरलो आणि मित्रांच्या मध्ये खेळायला सुरू. तेव्हा सूर्य मावळला कळलं नाही. कळलं ते केव्हा, हे तुझा मुर्दा बसवला या आवाजाने मला जाग आली. ओळखीच आवाज कुणाचा म्हणून बघतो तर माझी आई समोर रौद्र अवतार धारण करून उभी होती. जिंजा पुढे आलेल्या, जिंजा पुढे आलेल्या, कमरेला साडी अशी ठेवलेली, बांगड्या अशा मागे सरकवलेली, अंग थरथरत होतं, अंग सगळं घामायचं होतं आणि कपाळावरून घाम येत ते कुंकू जे ते कुंकू नाकापर्यंत जे आलं होतं. आणि जे तुम्हाला सांगतो असे मला धरले आणि जे मारायला लागले, तुला सांगतो जे मारायला लागले तिथं गावेल तिथं मार, जिथं गावेल तिथं मार. मी म्हणत होतो काकू मारू नको का, मी काय नाही केलं, काकू मारू नको का, मी नाही केलं असं. आणि मारायची आणि एका माराबरोबर एक शिवी आणि एक शाप बोनस असायचा. एक शिवी आणि एक शाप बोनस त्यावेळेला. आणि मग त्या गल्लीतल्या बायका विचारायच्या, अगं सोन्या पोराला का मारतीस ग, विचारायची, निघून द्यायची. अगं या सोन्याने काय केलं, कशासाठी मारतीस पोराला, बाई ऐकायची, निघून जायची. पण कुणी सोडवायला येत नव्हतं, कारण की ती गल्ली होती ब्राह्मणांची. कुणी शिवायचा, कुणी शिवायचा, त्या लहान लेकराला कुणी सोडवायचं त्या बाईच्या. अशी मार मारली आणि तिथून जी ओढत गेली ना, माझं अंग राड झालेलं, चेपी राड झालेली, सगळं राड झालेलं, अंगणात टाकली आणि आत गेली. मी रडून दमलो. काही वेळाने आई बाहेर, मी म्हणलो बापू मारू नको, मला पुन्हा मारते की काय अशी भीती होती, मारू नको म्हणून मागं सरकत होतो. आई आली, बसली आणि कवटाळली मला अंगावरून म्हणली, बाळा मी तरी काय करू म्हणते, तुम्ही तिघ घरी बसून का, मी, माझा भाऊ आणि माझे वडील असे होते की माझ्या आजीने खूप पुण्य केली ती माझ्या आईवर. माझ्या वडिलांना चालता येत नव्हतं, कुरूप होते पाया सगळे, इथून तिथून चालता येत नव्हतं. अशा माणसाला माझ्या आजीने आपल्या मुलीला दिलं होतं. हे माझ्या आईचं नशीब. माझ्या आईने रानात गेल्याशिवाय त्या दिवशीचं अन्न मला मिळत नव्हतं. ती त्यावेळेला म्हणते की बाळा मी करू तरी का, तुम्ही तिघं घरी बसून खा, मी करू तरी का. म्हणून तिनं खांद्यावरून गालावरून केसातून ज्यावेळेला हात फिरवत होती ना, अरे ते स्पर्श म्हणजे ज्यावेळेला आपण विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन त्या पादुका आपण ज्यावेळेला मस्तक ठेवतो त्यावेळेला जो आनंद होतो की नाही, तो आनंद मला त्यावेळेला होता. मी कालही बोललो तुझी साहेब तुमच्या समोर, पद्माकरजी तुमच्या समोर सुद्धा, तुम्हाला आता इथं खूप आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल, तुमच्या सर्वांच्या पेक्षा मी वयाने कदाचित लहान असेल, तुम्ही लेकरांना मारू नका. लेकरांना तुम्ही जरूर त्याला शांत बसवा, जाता त्याला काही करा, परंतु मारू नका. ते ज्या वेळेला काही करतील कळलं का मुलांना कुशीत. मी कॉलेजमध्ये असताना 12 वर्षाच्या कालावधीमध्ये मी शिस्त कमिटी बरखास्त केलेला महाराष्ट्रातील पहिला प्राचार्य. कॉलेजमध्ये शिस्त कमिटी असतात ना, शिस्त कमिटी असतात, मग ते शिस्त कमिटी स्थापन करायची. मग त्यानंतर मग एखादा पोरगी काहीतरी केल्यानंतर मग त्याला बोलवायचं, त्या शिस्त कमिटीसमोर त्याला आणायचा, मग सांगा याला काय करायचं. मग ते शिस्त कमिटीने सांगायचं याला काढून टाका, प्राचार्य निराळा, नामा निराळा. अरे असं का, तू प्राचार्य आहेस ना कॉलेजचा, मग तुला हे सांभाळायला नको. मी प्राचार्य होतो कॉलेजमध्ये, पहिला महाराष्ट्रातला प्राचार्य. ती शिस्त कमिटी बरखास्त केली होती आणि सर्वांना सांगितलं होतं की या कॉलेजमध्ये 3,500 विद्यार्थी होते. या कॉलेजमध्ये कुठेही काही झालं तर सुद्धा तुम्ही प्राध्यापकांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. केलं तुम्हाला साध्य असेल तर करा, नाहीतर माझ्याकडे आणून सोपं काढली ती माझी जबाबदारी. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. कारण मी कॉलेजचा प्राचार्य म्हणून येतो म्हटल्यानंतर मलेला खायला मात्र मी आणि तुम्ही असं नाही का, माझी जबाबदारी आहे. आणि त्या वेळेला अशा विद्यार्थिनीला मी कवटाळत असतो, काय झालं, काय केलं,
कवटाळ म्हणजे कसं, त्यांचा कपाळ आणि आपली छाती एक व्हायला पाहिजे. तर हृदय जे असतं ना, हृदयाला त्यांचं कपाळ लागेल की दोन्ही आपण एकत्र येतात आणि त्यावेळेला त्याला वाटतं की आपण खरं सांगितलं पाहिजे, खरं सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ती पोरं खरं सांगायची. मी ज्यावेळेला प्राचार्य असताना एक तुमच्या सर्वांचीच याची गोष्ट आहे, मी पोस्ट मध्ये उभं राहायचो असतो. बेल इकडे झाले की वर्ग चालू असायचे. एखादा पोरगा उशिरा यायचा, मी त्याला विचारायचो की आज तू उशिरा का आलास रे? मग तो काहीतरी सांगायचं, सर असं झालं, सर तसं झालं. एवढं म्हटलं तू तसं सांगू नको, तसं सांगू नको, ते बघा असं सांगू नको, तू खरं ते काहीतरी सांग, का उशीर झाले खरं सांग. तुला असं होतं का तुम्ही गणपती बसवला, बरोबर आहे, आनंदाने बसवला, बरोबर, रात्री तुम्ही तिथे पत्ते खेळला, बरोबर आहे, बसवला, तुम्हाला उशीर झाला उठायला, बरोबर, त्यासाठी यायला उशीर झाला, तू खरं सांगा ना मला. तुम्ही पत्ते खेळणं ही तर चुकीची गोष्ट आहे का? तुमचं वय आहे, हा समारंभ आहे, त्या समारंभामध्ये तुम्ही जर आनंद लुटत असते तर माझ्यासारख्या प्राचार्याने त्याला अडकाठी का आणणार आहे? हा दर दिवशी पत्ते खेळणार असं केलं तर मुस्काडत आहे. तो तुमचा आनंदाचा दिवस आहे. तुम्ही खरं सांगा प्राचार्याला, काय सर ही धाडच तुमच्याकडे यायला पाहिजे. सर मी काल गणपती बसवलो, आनंद होता, मिरवणूक काढली आणि संध्याकाळी आम्ही मित्रांनी बसून पत्ते खेळलो आणि यायला मला उशीर झाला. हे जर समजा तू खरं प्राचार्याला जर सांगणार असाल तर आयुष्यामध्ये कधीच तू खोटं बोलणार नाही. न खोटं बोलण्याचा अशा पद्धतीने शिकवण मुलांना द्यावी लागते की ते तुम्हाला छातीला बिलगल्यानंतरच ती मुलं काय करतात, खरं सांगतात. अशा पद्धतीने आपली पिढी काय केली पाहिजे, ती घडली पाहिजे असं मला त्याच्यामध्ये मॅडमला ऐकायचं. म्हणून मी शेवटचं एकच वाक्य बोलतो. तुम्हाला सर्वांना कन्नड येतं, एक लोकसाहित्य ज्याला आपण जानपद साहित्य म्हणतो, लोकसाहित्य. अगोदर एक गोष्टीचा उल्लेख करतो, सरपंचांच्या बरोबरीने बोलल्याचा. मला खूप आनंद वाटला की सरपंचांची एक गोष्ट ऐकल्याबरोबर त्यांनी तूर पेरली. मी विचारले की कसे पेरले, काय पेरले वगैरे. त्यांनी तुरीची 6 फुटाची असं त्यांनी तयारी केली आणि अगदी तुरीमध्ये त्यांनी उडीद घेतली. आणि आता त्या तुरीची रास झाल्यानंतर तुरीला काय करणार, ते कापणार आहे, त्याच्या फांद्या काढणार आणि पुन्हा त्याला घेऊन जो त्याचा बेवड जो येतो तो बेवड त्याने पुन्हा पुढच्या वर्षी काय करणार, त्याचं उत्पादन करणार. सरपंच साहेब मी तुम्हाला धन्यवाद, कारण मी 5 वर्षापूर्वी हा प्रयोग शेतकऱ्यांच्यासाठी माझ्या रानात केला. 5 वर्षापूर्वी केलं, प्रयोगासाठी केलं. त्याचे युट्यूबवर माझा तो छंद आहे. मला खूप आनंद वाटला की कुणीतरी अशा पद्धतीने हे केलेलं आहे. म्हणून मी विचारलं की पुढच्या वर्षी त्या ते फोड जे होते ना त्याला किती पीक झाले. सर म्हणते की त्याचं 70% पीक येतं. बा ते बरोबर, तुम्ही केलेला प्रयोग अत्यंत बरोबर आहे आणि हा तुमचा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्र जावो अशी माझी तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा. एकच मिनिट ऐकून जा माझं गाणं. एक खेड्यात मुलगा असतो, त्याचं लग्न झालेलं असतं आणि वडिलांचा व्यवसाय असतो की गावोगावी जाऊन कपडे विकण्याचा व्यवसाय. आठवड्याचा बाजार 2-3 दिवस राहायला. वडील वाजल्यानंतर त्याच्याकडे जबाबदारी येते आणि तो बाहेर गावी. घरी बायको एकटीच, वयात आलेली. मग तो ज्यावेळेला कपडे विकायला जाऊन पुन्हा घरी येतो त्याला बायकोला विचारतो की तू 3-4 दिवस कसे गेले, म्हणजे 3-4 दिवस कसे गेले. हे गाणं आहे बरं काय. ती म्हणते कशी, बायको म्हणते अगं कसं घालवलीस 3-4 दिवस. वपन वळगिटे, वपन वरगिटे, वपन वळगिटे, वपन वरगिटे, वपन नोडी नगुतिते कुरले. एकाला बाहेर ठेवले, एकाला आत ठेवले आणि एकाला पाहून हसत होते म्हणते. अरे त्याचं काळीज काय झालं असेल, काय झालं असेल त्याचं काळीज ऐकून. पण तोही तितकाच रसिक होता. ही रसिकता साहित्यातील मानबिंदू आहे. तो काय म्हणतो, यावन वरगिट्टी, यावन वळगिट्टी, यावन वरगिट्टी, यावन वळगिट्टी,
कुणाला आत ठेवलीस आणि कुणाला बाहेर ठेवलीस आणि कोणाला पाहून हसत होतेस. कळलं ती माऊली उत्तर देते, काळी वळगिते कुंकुमा परगिते, काळी वळगिते कुंकुमा परगिते, कन्नडी नोडी नगुती देगुरगे, कन्नडी नोडी कोणाला ठेवली, काजळ आत ठेवले कुंकुम पाय ठेवले, आरशात पाहून हसत होते. त्याचा जीव थोडा भांड्यात पडला. आणखी म्हणते, वपन करतिते वपन बीटिते, वपन करतिते वपन बीटिते, वपन हिडिदू यळितिते दुरले. एकाला सोडले होते, एकाला बांधले होते आणि एकाला धरून ओढत होते. तो विचारतो, कुणाला सोडले होते आणि कुणाला बांधले होते आणि कुणाला धरून ओढत होते. यावन करतिते यावन पीटिते, यावन हिडिदू यळितिते दुरले. काय म्हणते की, आकळ करतिते करुवन बीटिते, आकळ करतिते करुवन बीटिते, कासिगे हिडिदू यळितिते दुरले, कासिगे हिडिदू. गाई सोडले होते, गाई बांधले होते, वासरू सोडले होते आणि कासेला धरून ओढत. हा साहित्याचे भाग आहे. पुन्हा केव्हा तरी येईल तुमच्याशी बोलायला. खूप काही सांगायचं मला. आज आपण मला इथं बोलवलं. खूप काही छान माहोल होता, खूप छान माहोल होता. म्हणजे इतके सुंदर लोक जमले होते. काही कारणाचा लोक गेले असतील, परंतु आपला सभागृह हा शांत असावा हा माझा एक पीठ असल्या कारणाने काही ना मी थोडंसं तिथं निरोप करण्याचा प्रयत्न केला. सकाळचे प्राचार्य असल्या कारणाने पीठ बाहेर तेव्हा ते कसं दळायला वगैरे काय दादार वगैरे बाईला गाणं सुचतं तसं उभं राहिल्यानंतर प्राचार्यांना ते जे की माफी मागा बाई खरंच काही मनापासून माझं काही चुकलं असेल, काही चुकीचं बोललं असेल तर आपण क्षमा करावी अशा विनंती करून रजा घेतो. धन्यवाद. आणि या सर्वांच्या समोर रसिक श्रोते, विद्यार्थी, शिक्षक, पोलीस डिपार्टमेंट आणि इतर नागरिक 3 वंदन मी करणार आहे. पहिलं वंदन माझं या गावाचं, भंडारकवठी गावाचं 3 महासिद्ध ग्रामीण. दुसरं वंदन ज्या आयांच्या पोटी आजचे पुरस्कारांनी विद्यार्थी निर्माण झाले, ज्यांनी जन्म घेतला. आणि तिसरे या पुण्यनगरीमध्ये सगळ्या नागरिकांना एकत्र करणारे आपण सर्व आणि ग्रामीण बंधू केले. आबासाहेबांनी किस्से खूप सांगितले. ते पाहून माझ्या मनात असं आलं की आपण जपल्यास 2 किस्से सांगावे. ते किस्से या कार्यक्रमाशी संबंधित असतात. याच्यामध्ये पहिला असं की ज्यांनी या युथ फाउंडेशन कडून किंवा गुरु फॉर लाईफ, खरंच गुरु फॉर लाईफ पाहिजे बाबा, विदाऊट गुरु काही चालू शकत नाहीये. त्यामुळे सरांचं विशेष अभिनंदन. मी म्हणेन हा कार्यक्रम करणारे जितकेही अनसीन पॅसेज आहेत, राहतात सोलापूरला, करतात काम इथे, म्हणजे यांची घाणीची नजर कशी आहे हे जरा विशेष महत्वाचं आहे. म्हणून एक 2 शेर, 2 ओळी देते. जानो तो बहुत कुछ है, जानो तो बहुत कुछ है, इन
खामोश लकीरों में कोई कोई बोलत भी कर रहा जानो तो बहुत कुछ है इन खामोश लकीरों में तो कोटी कोटी तो प्रकट मालूम लोग पहुंचते बल्कि बहुत कुछ है जानो तो बहुत कुछ है इन खामोश लकीरों में बाकी है हजारों खुशियां हम जैसे फकीरों में हम जैसे हा आनंद दिव्यात आहे याला बोल नाही याला किंमत नाही याचं मूल्य नाही म्हणून ते अमूल्य आहे अशा इथे आपण सर्वांचे वारंवार धन्यवाद आणि वारंवार वंदन. एक किस्सा मला आठवला त्या 2 वेळी मी पोलिसांच्यासाठी देते कारण हे बिचारे रिटायर होऊन देखील काही गप्प बसत नाही त्यांना एवढं बसू देत नाही. सगळेजण बोलतात त्याच्या नादाला जाऊ नका त्याच्या नादाला जाऊ नका काय एखाद्या वेळेला काय त्या नादाला लागून काही प्राप्त होतंय का बोलतंय का करतंय काही माहित अरे पोलिसा तुला लाखा हे सलाम अरे पोलिसा तुला लाखा हे सलाम सारखेच चालले तुझे परिश्रमाचे काम नाही तुला सण नाही तुला वाढ कर्तव्याची आण आहे रे तुला कशी केली सरे दैना तुझ्या घराची रे महिना तुझ्या बिगड करमेला चिमण्या बाळांना असं असून पुरस्कारात तुला प्राप्त होणारी माणसं ही कर्तव्याची आण जे जी भारतची शान बाण आणि आण आहे समाजाचे सैनिक है जब जमाने को खून की जरूरत पड़ी जब जमाने को खून की जरूरत पड़ी सबसे पहले ही गर्दन हमारे तुझा बंदोबस्त करा हलवाई करा देवाई करा ही पहिली जोराची आठवण येणारे होते. आज एवढे गपचूप कसे बसले तुला बहुतेक 12 लोकांच्या 10 लोकांच्या मधलं 5 लोक शिक्षक असल्यामुळे कुठेतरी हे गप्प बसा असं कोणीतरी जर म्हटलं तर ते गप्प बसावं लागेल म्हणून हे लोक शांत बसले तिथे. नाहीतर जिथे जिथे चाललेला आहोत दंगा तू माझं मी बिघडला हे चालूच असतं पोलिसांचं हे काही गपचूप बसणारे नाहीये कारण कर्तव्याची आण त्यांनी घेतलेली असते. शिवरायाचं बळ त्यांच्यामध्ये आशीर्वाद त्यांना असतो. पीर महासिद्धाचा आभाळा एवढं बरं असतं त्यांच्यावर असतो म्हणून ते सारे माझे आदरणीय विद्यार्थी इथे आहेत. प्रथम आहेत प्रशांतजी जोशी. कधी काय विचारलं त्यामुळे अभ्यास करून चला लेक्चरला असं वाटायचं कारण शिक्षकाच्या पेक्षा हा विद्यार्थी बऱ्याच वेळेला दूरचं पुढे गेलेला असतो. त्याचं हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण. नंतर नंदकुमार वाळे वाटलं नव्हतं की उत्तम पत्रकार समाजसेवक आणि शिक्षक याच्यात तावशे सर तुमच्या तावशे सरांचे नोट्स सगळ्यांना वाचायला द्यावे इतक्या पात्रतेचे आणि इतक्या उच्च कोटीचे होते अशा पद्धतीने ती मुलं घडवली. अजूनही बरेचसे विद्यार्थी या गावामध्ये आहेत आणि त्यामुळे त्या लोकांच्या आग्रहामुळे या गावात कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनचा एक सोशल कॅम्प 2 दिवसाचा या गावात झालेला होता. खूप गावकऱ्यांनी सरपंचांनी सहकार्य प्रेम आणि सत्कार हे सगळे केले. ती जुनी आठवण पण आजही ताजी का आहे. माणसं भेटली डोळे भेटले शब्द भेटले मत भेटणारं आणि वातावरण भेटलं. हा किस्सा समजला आता पोलिसांच्या लादी लागायचं नाही. क्रमांक नंबर 2 आईचं महत्व ते सांगण्याचा फालतू प्रयत्न करता येणार नाही. कितीही तुम्ही PhD मिळवा काही करा त्याचा अनुभव घ्यावा लागतो. मला नेहमी जाणवायचं आई आणि बाबांचं महत्व. बहुतेक अनेक वेळेला जोशी सरांच्या
शेतकरी सवत ते सवताची प्रचिती आणि आजीला खूप आनंद झाला. घर भरलेलं होतं गोकुळ शाळेला सगळंच. आणि आई नावाची वस्तू काय मला स्वतःला आलेला अनुभव तुम्हालाही आलेला असेल. आठवत बसा रात्री, आत्ता नको, कारण आत्ता बसलो रडायला चालू ते नको आता. असंच मला एकदा ताप आला, पण कॉलेज बुडवायचं नाही म्हणून शनिवारी दुपारी आले, रविवारी घरी थांबले आणि सोमवारी कॉलेजला जायचं म्हणून तापामध्ये विठ्ठल कॉलेजमध्ये गेले. संभाजीराव शिक्षण महाविद्यालय काय ना तो गेले आणि गेल्यानंतर घरी आले. ताप आला कंटिन्यू 5-6-7 दिवस आला. डॉक्टरचा इलाज, टायफॉइड झालाय, पॅरा टायफॉइड झाला, फ्लू झाला, हे सगळे पॅरा आणि अनपॅरा होत गेले. दुपारी मी झोपले, भर दुपारी झोप आली आणि आईने ती गेली कोथळी वापर घरातल्या चिंध्यांची ती घेऊन मी झोपले दिवसा. आणि आज जितक्या माता आल्या तिथ्या बघून आम्हाला आमची आईच आठवली होती. कारण आई कशी असावी याचं फक्त रूप इथं समोर दिसते आपल्याला. आई कशी असते याची रूप या आजी लोकांच्या मुळे आपल्याला दिसते. आणि मग झोपल्यानंतर मी झोपले 2:30 वाजून झाली. माझी जाग झाली, मला जाग आली आणि कानात फक्त त्याच्या पूर्वी नसीम नसीम असा आवाज आला. ती सत्य घटना. आवाज आल्यानंतर मी अंबाजी म्हणत अंबाजी मला आईने काय केलं ते सॉफ्टवेअर म्हटलं एक खरोखर कोणतं माहित नाही. माझ्या दोन्ही गालावरून हात केला आणि माझ्या गालाचा पाला घेतला आणि सांगितलं तुझा काम जातो. मी गेले 8 दिवस गेला आणि छोट्याशा खिडकीतनं अंबाजी आल्या कशा, एवढी चौकली एवढीशीच खिडकी त्याच्यात कशा आल्या. पण ती आई आहे बाळाला भेटायला कुठून पण येते आणि ती गेली आणि उठून पाहते तर 2:30 वाजून 10 मिनिटं दिवसात दिवस. असं पुन्हा हेच स्वप्न हे ऑक्टोबरला मला झालं. मे मध्ये पुन्हा हे झालं. मला ताप आलाय, अंबाजी आल्या तर किती बरं होईल, माझा ताप निघून जाईल. मग हे स्वप्न, ती जायची साडी, तोच पदर, तोच चष्मा, तेच सौंदर्य आणि त्याच हातातल्या बांगड्या आणि तशीच होती ती. परत मी आजारी पडले ऑक्टोबर मे मध्ये आणि पुन्हा अंबाजी आल्या आणि मी झोपताना माझी अंबाजी तुम्ही आज या बाबा, माझा ताप काही कमी होत नाहीये. आणि खरंच अंबाजी पुन्हा दुसऱ्या वेळेला आल्या त्याच परिस्थितीत त्याच व्यवस्थेने आणि पुन्हा काही दोन पुन्हा बाबा घेतला येत नाहीये तेव्हापासून जराशी थकान झाली की मनात म्हणायचं अंबाजी आणि आम्हाला ताप तुम्ही घालवा. नुसत्या शब्दांनी त्या आईने आहे तिथून ती ताकद करून दिली. आकाशावरून धरतीला जसा पाऊस पडावा तसा आईचा आशीर्वाद माझ्या गालावर हाताळला. आणि मग मला ऑक्टोबर आले की ती डोक्यात येऊ लागलं आता ताप येईल. मे आला की नाही डोक्यात येऊ लागलं आता ताप येईल. पण त्या तापाची भीती माझी संपली कारण अंबाजी तो नीट करायचा. आणि मग मला वाटायला लागलं की अंबाजीने काय यावं, मला अंबाजी दिसण्यासाठी यावं. नक्कीच मला ताप आला पाहिजे तेव्हाच अंबाजी दिसतील. म्हणजे आईचं ते दर्शन होण्यासाठी आपण तरसायला ती आई या हा किस्सा नंबर 2. आईच्या सारख्याच बाई असतात त्यांनी आज विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. आज त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, त्याच्यासाठी परिश्रम केले. त्याची एक घटना मी अत्यंत कमी वेळेस कारण समय आधी जाऊन आहे सगळं. सिरीन नावाची
आणि म्हटलं सिरिंग where were you for last 10 days? गेले 10 दिवस कुठे होते? ती काहीच बोलत नाही कारण तिची मनस्थिती नसते. Why? Because she has lost her mother. आईचं नसणं हे फार मोठी इरिटेबल असते. हे सहन नाही करू शकत आपण. आणि मग उत्तर दे म्हणून बाईने त्या काळात पट्टीची मागणी होती मागायला. त्या पट्टीने सपासप सिमिंगला मागलं आणि सांगितलं की नाव यू विल बी पनिश्ड. आई तिला मागच्या बेंचवर उभं केलं. आता सिमिंगला वाटत होतं की माझ्या बाई तर गेले, पण माझ्या बाई एकदा मला माझ्या बाई माझ्या आई होती अशा कल्पनेने सिमिंग वर्गात. पण घडलं वेगळंच होतं. आणि त्यानंतर वर्ग सुटला आणि तिला शिक्षा दिलेली होती सरकारने. त्या चिंचेच्या झाडाखाली संध्याकाळी 6 पर्यंत थांबायचं, यायचं नाही वर्गात. आणि एक पाटी लावली की माझी मी आय एम अ गिल्टी स्टुडंट, म्हणजे मी चूक करणारी आहे. फादर चक्कर मारायला येतात माझ्यासाठी. वाय आर यू स्टँडिंग सिमिंग हिअर? म्हणजे माय टीचर हॅज पनिश्ड मी. मला पहिली शिक्षा दिली आहे म्हणून. ठीक आहे, कधीपर्यंत आहे? 6 वाजेपर्यंत, 5:30 पर्यंत. ठीक आहे. फादर जातात ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये जाऊन मॅडमला बोलवलं की मॅडम आपण ऑफिसमध्ये या 2 मिनिटं. बाई येतात. सर फादर म्हणतात हॅव यू रेड द नोटीस रिटन ऑन द नोटीस बोर्ड? नोटीस बोर्डवर जी नोटीस लिहिली ती वाचली का तुम्ही? नो फादर, सॉरी. गो अँड रीड द नोटीस. जावा आणि नोटीस वाचा. बाई नोटीस वाचून येतात. नोटीसवर काय लिहिलं? Please behave very gently, kindly and softly with C.V. Anderson, roll number so and so and 8वी 9वी 10वी काय असेल ते. ते बाईने वाटतं त्यांना धक्काच बसतो. बिकॉज खाली आयडेंटिटी दिली होतं. बिकॉज हर मदर इज नो मोर अशी सूचना तिची आई देवाला दिलेली आहे. ती येते आणि वाचली आणि ती म्हणते फादरला की सॉरी सर. वाय सॉरी? तर बाईने उत्तर दिलं आय वॉज लेट फॉर 10 minutes. So I directly entered in the class. मी तुमच्या नोटीस बिटीस न वाचता फार वर्गातच गेले म्हणून नोटीस केला. तिकडे सिमिंगची दशा बिघडली. तिला वर्गात उभं केलं, तिची सगळी प्रतिष्ठा केली. तिला वाटतं आईचं जाणं म्हणजे आपला काही गुन्हा आहे का? त्या बालपणावर संस्कार कसे व्हायचे आणि अगदी डिपेस्ट अशा फार सखोल अशा दुःखामध्ये ती दरीमध्ये पडते आणि तिला ताप चढतो. त्या 10 दिवसाच्या अंतराचा विचार करून तिला हॉस्टेलमध्ये ऍडमिशन दिलेली आहे. हॉस्टेलमध्ये गेल्यावर या सिमीच्या डोक्यात ते बसलेलंच आहे की हॅव आय कमिटेड अ मिस्टेक? माझी चूक आहे का? आईने मला पनिशमेंट दिली. आय हॅव लॉस्ट माय मदर. देयर इज नो वन टू लुक आफ्टर फॉर मी except my teacher. I was thinking in this way. पण आम्ही तर बोलत नाहीये. हे खोटं आहे जगातलं की आई गेल्यावर कोण तर आपल्याला आई होतं म्हणून. असं तिला वेगळं वेगळं वाटायला लागतं. आणि तिला चढला ताप. ॲम्ब्युलन्स आली. त्या तोंडातलं ते शब्द टीचर विल यू एक्सक्यूज मी आय हॅव कमिटेड अ ग्रेट मिस्टेक. मी 10 दिवस आले नाही त्यामुळे मला माफ करा, माझ्याकडे चुकलंय. फादर एकदा घेऊन जायला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं त्या मुलीला. तेव्हा मुलांशी वर्तन कसं केलं पाहिजे आपण, घरी असू दे बाहेर असू दे. त्यानंतर मग फादर येतात, बघतात तर
Will you excuse me? I have committed mistake. तुमच्या डोक्यातनं जायला मेंदूत घुसलं ते सगळं. आणि मग बाईलाही राहलं गेलं. बाई तिथं पुढे गेल्या आणि सिमेंटच्या दोन्ही खांद्यावर दोन्ही गालावर हात ठेवून लागल्या. सिमेंट, I have come here. Will you excuse me? कोण म्हणतं? बाई म्हणतात. Will you excuse me? दुसरं उत्तर बाईचं असेल, No, my teacher. I have committed a big mistake. ती म्हणते मी नाही आलेला हा दिवस माझी चुकलं वगैरे. आणि मग ती म्हणते नाही, इट वॉज माय मिस्टेक टू अंडरस्टँड यू. तुला समजून घेण्यासाठी मी चुकले होते. आणि मग त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. बाईच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि नेमकं सिमेंटच्या गालावर दोन अश्रू, गरम गरम अश्रू टिपस पडतात आणि ते ओघळायला लागतात. बाईंचे हात सिमेंटचे अश्रू पुसायला गालावर असे टेकले जातात. सिमी लढायला लागते आणि बाई पण लढायला लागतात. दोघी म्हणतात Will you excuse me? तिकडे सिमी म्हणते, तिकडे बाई म्हणतात. आणि मग अशा एक्सक्यूज मध्ये बाई तिला आपल्या हृदयाला लावतात. कुणाला? सिमीच्या रडण्यामधलं वाक्य असं आहे, Thank God, I got my mother back. I got my mother back. I got. आईच्या छातीला लागलं, तिच्या उराशी राहणं, तिच्या पदराला ओढणं, तिचा पदर आपल्या अंगावर झाकून गेलं, तिच्या मांडीवर झोपलं, तिच्या हातून घास खाणं, तिच्या भाऊ हाताचा स्पर्श आपल्या कपाळाला होणं आणि आपल्या प्रत्येक हाताची पुरवणी तिने करण्यासाठी 2-4 शिवण दाखवली त्यावेळी परवडतं. आता त्या शिवाय मिळतच नाही. त्या हव्या आहेत पण हरवले काळाच्या ओघात. असे पुरस्कार ज्यावेळेला दिले जातात त्यावेळेला या शिव्या आणि शाप हे सगळं विसरलं जातं आणि आपण एवढंच म्हणतो आय गॉट माय मदर बॅक. आय गॉट माय मदर बॅक. आज माझी आई असते तर तिने मला पुरस्कार पाहिला असता. आज माझी आई आहे, तिने मला पुरस्कार पाहिला. हे अशा एकेका आवाजामध्ये बदलाने माणसाचं मन सुखासारखं त्यावेळेला बरोबर आहे ना. हे आईचं सुख आपलं तिने सगळा कोंडा काढून घेतलेला असतो. साधू वैसा चाहिए जैसा सुख सुभाय, सार सार को गई रहे होता दे उडाय. हे आहे त्याच्यातलं. गुणाला आणि अवगुणाला प्रेम करणारे. शिवाय आईचं तिने असतं काय नाही. कितीही मोठी चूक असू दे ती 2 तासासाठी की 5 मिनिटासाठी असते, पण ते असल्या आपल्या चुका आयुष्यभर ती आपल्याला आठवण देते. अरे अमृताचं जे पंचपक्वान्न असलं तरी गिळलं जात नाही. कारण आपण ज्या आयुष्यात थांबलो ते रेल्वे स्टेशन सारखे थांबलो. एक स्टेशन आले की उतरलो, सोलापूर पुणे मुंबईलो, पुन्हा जायचं आहे. तर आईची किंमत कळलं. हे कळलंच नाही की ती कोणती आभार माया होते, कोणती आभार माया असते. आणि मग आपण म्हणतो आई आम्हाला वाटलं होतं की तुझी सावली कायम होणार आहे. आम्ही स्टेशनापुरते थांबलो आणि उतरून गेलो. प्रत्येक स्टेशनावर आम्ही उतरलो चढलो. तू मात्र तिथेच होतीस, आमच्या बरोबरच होतीस. अखंड आयुष्यभर आमच्या बरोबरच. करमत का तुला आकाशामध्ये? आणि मग अशा आई म्हणते जेव्हा करमत नाही ना त्यावेळी धरतीवर येते, खिडकीतनं येते, तुझ्या गालाला स्पर्श करते आणि तुझी पाळा हे त्यांचं कसलं गौरव आहे सगळं आपल्याला करू शकत नाही. आणि अशा म्हणते खरंच आई तुझ्या येला सारं रीत सुन हे रीत आणि सुन जे आवश्यक आहे तेव्हा जीव गेला आहे. म्हणून अशी वरिष्ठ मंडळी आणतो आपण, त्यांचा आशीर्वाद घेतो, सगळे सत्कार स्मरण करतो. त्यांना काही उद्योगधंदे नाही आहेत तेवढं
लागतं, पुढे मोठे लागतं, हात मोठे लागतात, गतीचे पाय लागतात आणि वैचारिक एक झूल लागते चांगली. आणि मग तुमच्या माझ्या जीवनामध्ये इंद्रधनुष्याचे आकार यायला उशीर होत नाही. इंद्रधनुष्याचे सगळे उद्योगपती आहे, पोलीस आहे, शिक्षक आहे, विद्यार्थी आहे, पालक आहे, आई आहे, बाबा आहे, पत्रकार आहे, सत्तर बोलणारे आहेत, शिक्षक आहेत, म्हणजे राज्य चालवणारे आहेत, आता सरपंच साहेब होते. म्हणजे त्या सगळ्यांना का बनवायचं, हे रजिस्टर्ड एरिया शिकावं लागेल. म्हणजे कोणी म्हणेल सगळ्याला आम्हाला काय नाही, आपण म्हणतात असं बोलायचं नाही, ते सगळ्या माणसांच्या हाताने असं बरेच झालं. म्हणलं सवडीने काही तुला मिळालं तुला प्रशांत सरांनी 10 मिनिटं सांगितली. तुम्ही आपल्या घड्याचा काटा मागे फिरवा आणि 10 मिनिटं तर काय बोलायचं आणि आईसारख्या विषय कसलं बनतं ना, काय कार्यक्रम म्हणते फार बोलतात म्हणून, पण एवढं तर बोलतील का माझ्या आईची आठवण यायची मला आणि ते पुण्य वाटले. आजकाल आई आणि बाबा गावाला घुसवले त्यापेक्षा मनात घुसवले. शुभेच्छा, वंदन. धन्यवाद मॅडम.